आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या या तिसऱ्या रात्रीतील अंतिम लढतीकडे आपण लक्ष वेधतो। ती मॅच पाहायला मिळते स्वरा स्पोर्ट्स कळंबोली आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय होम अथर्व 11 वलप। एक आगली वेगळी झलक पाहायला मिळेल वैभव या मॅच दरम्यान। डेफिनेटली दोन्ही संघ खूप प्रचंड ताकदवर आहेत आणि म्हणून तर आज इथपर्यंत ते पोहोचलेत। आणि त्यामुळे ओमकार पाटीलचा उल्लेख केला, त्याने लगातार 2 सामने जिंकले, त्यामुळे त्यांचं ते प्लस पॉइंट होतं। बराच ब्रेक मिळाला, बरीच एनर्जी रिकव्हर करायला त्यांच्या संपूर्ण प्लेइंग 11ला ही चान्स मिळाली, संधी मिळाली। परंतु केपीचा उल्लेख केला तर केपीने पराभव हा अगदी जवळून पाहिला। त्यामुळे असं म्हणतात ना आपण की पराभवातून शिकावं, काय केलं पाहिजे आणि अगदी ही गेम प्लॅनिंग त्यांची झाले असेल आणि या मॅचला जिंकण्यासाठी दोन्ही संघ अगदी सगळं काही डाव या मॅच मध्ये लावणार आहेत। नक्कीच आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने दुसरी मॅच खेळले होते ओमकार पाटील आणि किरण पवार आणि त्यांचीच मॅच अंतिम टप्प्यामध्ये इथे घडताना पाहायला मिळते। तमाम क्रिकेट रसिकांची गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये अतिशय दर्दी खेळ पाहायला मिळतो आणि या दर्दी खेळ पाहत असताना अनेक पाहुणा वर्ग या मंचकावरती पाहायला मिळतो। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत। रोशन फक्त ही पाहायचे की मागील 2 दिवसांची जी परंपरा आहे, परंपरा अशी होती की पहिल्यांदा ज्याने हरवलं त्याला नंतर हारावं लागलं। अगदी दोन्ही दिवसामध्ये तसाच काही खेळ झालाय, परंतु आज ही परंपरा मोडीच काढली जाईल की ती परंपरा सुरू राहील हे पाहायचं सगळे प्रेक्षकांना। जो पराभव किरण पवारने पाहिला होता त्या पराभवाचा परतफेड करेल की ओमकार पाटीलचा संघ ज्या पद्धतीने जिंकले होते त्याच पद्धतीने जिंकतील का? जोश आहे, जुनून आहे, जज्बा आहे। पनवेल प्रीमियर लीग सीझन 3 आणि तिसऱ्या या डे नाईटच्या तिसऱ्या दिवसातील लास्ट मॅच ऑफ द नाईट आणि सुरुवात करूया जोरदार प्रचंड टाळ्यांच्या उत्साहानं स्वागत करूया आपण फलंदाज आणि गोलंदाजांचं आणि दोन्ही टीमचं। जाऊया मॅच मध्ये। पहिला बॉल, गेम ऑन, गेम स्टार्ट। पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती तडाखा ब्लास्ट आणि पहिल्याच बॉल वरती चमकदार चौकार। क्या बात है, किरण पवार, पवार दी पॉवर। केपी खेळाडूला तुम्ही पाहतायत मैदानामध्ये आग उघडायला सुरुवात केली आहे। जास्त वेळ पॉवर प्ले आहे, पॉवर प्ले मध्ये मुभा आहे आणि या पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा कुटायच्या हीच मानसिकता घेऊन मैदानामध्ये दाखल झाल्या। आता लॉंग ऑफ मध्ये फॉलो केले गेलाय बॅट्समनच्या त्या स्ट्रोक सिलेक्शनला, जिथे मिड ऑफचा खेळाडू लॉंग ऑफ मध्ये जाईल। नक्कीच पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना ओमकार पाटील या संघाविरोधात किरण पवारने 4 चेंडूमध्ये 10 धावा काढल्या होत्या। तो किरण पवार बॅटिंग मार्क वरती परत स्वीप केली आहे, परंतु प्रवेशद्वाराला सलामी ठोकली आहे। किरण पवारचा हा वार चेंडू सीमा पार षटकार। परंतु या षटकारामध्ये जेवढी पॉवरफुल हिटिंग तो करतो, कारण आपण मागील मॅच मध्ये तो शॉर्ट सिलेक्शन त्याचा पाहिला, अगदी मॅट्रोची जी लाईन आहे त्या मॅट्रोच्या लाईनला स्पर्श करताना त्याने तो षटकार ठोकला होता आणि आता हा पॅडल स्वीप पाहायला मिळाला। किरण पवार हा कच्चा धुवा नाही आहे, अनुभवाने शिजलेला खेळाडू आहे। भल्या भल्या मोठमोठ्या गोलंदाजांना जेव्हा किरण पवार समोर असतो तेव्हा घाम फुटतो आणि आता मैदानामध्ये त्यांनी अगदी 2 चेंडूमध्ये तेच केलंय। सौरभ ठोकल कसा कमबॅक करेल? आणखीन एक यावेळेस कव्हर्स मध्ये वॉट अ बॅटिंग। 3 चेंडूमध्ये 3 चांगले प्रहार, 2 चौकार आणि 1 षटकार। मुतोड जबाब दिला जातो। खऱ्या अर्थानं पवार हे नाव खूप मोठं आहे। राजकारणाचा विचार केला पवार हे नाव काय, त्याच पद्धतीने क्रिकेट मधील हा पवार किरण पवार सावले गावचा जबरदस्त खेळी साकार करतोय। बॅटचा स्पीड काय बोलतोय, ज्या पद्धतीनं त्याचा टान्स आहे, रिदम आहे, तो चेंडूची प्रतीक्षा करतो आणि जेव्हा चेंडू लँडिंग होतो त्याच्यानंतर तो आपली बॅट फिरवतो आणि त्यामुळे जो बॅट स्पीड आहे तो त्याला खूप प्लस पॉइंट देऊन ठेवतो। ही किरण पवारची आगळी वेगळी ओळख आहे। दुसऱ्या मॅच मध्ये याच सौरभ ठोकलने विकेट काढली होती किरण पवारची आणि या सौरभ ठोकल विरोधात काय रोखठोक फलंदाजी दाखवली जाते। कमबॅक करावं लागेल सौरभ ठोकलला। चेंडू क्रमांक 4 चांद लावणारी फलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते ओम अथर्व 11 वलभ संघाच्या वतीने किरण पवार ऑन फायर। किरण पवारला तुम्ही बघू शकता स्क्रीनवर अगदी आय सेफ्टी गॉगल लावून हा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय। आणखीन एक चांगला फटका, वॉट अ बॅटिंग।
पहिल्याच ओव्हर मध्ये तोडफोड फलंदाजी, गोलंदाजाला अगदी नाके नऊ, जिकडे बॉल तिकडे शॉट, अशी ही फलंदाजी. काय जबरदस्त डरकाली फोडली जातीये. बॉबी कोहली यांचं स्वागत केलं मित्र म्हणून षटकारानं. किरण पवार ऑन फायर, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. रोशन केपी अध्यक्ष साहेबांनी विचारलं होतं किरणला की तुझा नॅचरल खेळ हा सगळ्या प्रेक्षकांना पाहायचा, आणि त्यांनी सांगितलं की मी 100% देण्याचा प्रयत्न करेन, आणि अगदी त्या शब्दाला जागत असताना मैदानात केपीला सांगितलं, आणि काय वार पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट, ब्लास्ट ब्लास्ट आणि फक्त ब्लास्ट, चेंडू सीमा पार, षटकार. काय फटकेबाजी राहिली. जणू का इंटरनॅशनल दूरध्वनी क्रमांक डायल करावा ना त्या पद्धतीने आकडेवारी प्रेम पाहायला मिळते. 4-6-4-6-6 हा आकडा पाहायला मिळतो. रोशन सचिन टिके साहेब आले, जे क्राईम बॅच मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सांगितलं की मला दोन्ही कॅप्टनचा खेळ बघायचा आहे. दोन्ही कॅप्टन अर्थात ओमकार पाटील आणि किरण पवार या दोघांमधून जर कोणी 50 मारली या मॅच मध्ये तर 5,000 रुपयाचं बक्षीस. मॅच मध्ये आता आपण लक्ष केंद्रित करूया. पहिल्या षटकामध्ये सौरभ ठोकलची झालेली 2-2 धुलाई, 5 चेंडू आणि 26 धावांची मॅरेथॉन इनिंग. सुरुवात लाजबाब आहे, अगदी जबरदस्त स्टार्ट हा मैदानामध्ये किरणला मिळाला. वेल सेट फलंदाजी, अंतिम बॉल, शेवटचा बॉलवर देखील तेवढाच करायला शॉट, परंतु यावेळेस फिल्डर तैनात होते. फॉलो केलं अगदी या शॉट मध्ये बॅट्समनला थोडा बाहेर ठेवला, दूर ठेवला, वाचवायचा प्रयत्न केला. विजय आणि त्यासोबत ओमकार चर्चा करतायत की आपला मुख्य गोलंदाजाला मार बसलाय, त्यामुळे येणारे गोलंदाज आपल्याला चालवायचे, त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स हा करून घ्यायचा, अपोजिशनला कमी धावसंख्येमध्ये रोखायचंय. ही चर्चा सध्या सुरू आहे. पहिलं षटक संपलंय, बिनबाद 27. एक जबरदस्त मॅच. तर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे नरेंद्रजी पाटील, सतीश पाटील आणि फुलाजीश ठाकूर, तसेच प्रीतम पाटील आडवली यांचं आपण मनापासून स्वागत करूया. तसेच केतन पाटील आडवली यांचं मनापासून स्वागत असणार आहे. आणि 3 षटकानंतर पाहुण्यांचा आपण सत्कार करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. अर्पून या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली, पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरण आणि पाहुणा वर्ग या मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत. रोशन, क्रिकेट म्हणजे अनुभव, क्रिकेट म्हणजे प्रयोग, क्रिकेट म्हणजे अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस ज्या पद्धतीनं आपण म्हणतो ना, कालचा दिवस हा अनुभव होता आणि आजचा दिवस हा प्रयोग आहे. उद्याचा दिवस म्हणजे अपेक्षा. क्रिकेटमधील मागची मॅच हा तुमचा अनुभव होता, त्याच्यानंतरची मॅच दुसरी जेव्हा खेळा हा तुमचा प्रयोग होता. तर ही मॅच तुमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा घेऊन प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. लाऊडली अपील अगदी इथे झाले. पंचांवर नक्कीच इथे खूप अपील मागितली जाते, परंतु पंच सांगतायत की बॅट अँड बॉल मध्ये संपर्क हा आलाच नाही. हे पंच सांगतात संपूर्ण संघ एकत्रित येऊन ही अपील मागते, परंतु पंचांनी अगदी आपला हा निर्णय दिलाय. डॉट चेंडूची सांगता इथे होत असताना विजय विशाल जितेकर स्ट्रायकरांकडून किरण हसतायत की अगदी अपील खूप उत्साहानं झाली. रोशन, जोरदार अपील पाहिली. पहिल्याच बॉल वरती विशाल जितेकर अष्टपैलू गुणवान खेळ मित्र म्हणेन या मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न राहील विशाल जितेकर नामक खेळाडूचा. स्वराज स्पोर्ट्स कळंबोली संघाकडून हा फिरकीचा मध्यमगती गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट न हा चेंडू सफर केलाय. सुनील तांडेल सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न आकार घेईल संघिक कोठ्याची. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 28. नक्कीच विशाल जितेकरला प्राचारण करण्यात आलंय, कारण दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून बऱ्याच वेळा खेळत ओपनचे टुर्नामेंट बऱ्याच कव्हर केले, त्यामुळं अनेक वेळा दोघांमेकांना त्यांचे वीक पॉइंट माहित असतात. यासाठी विजयला बोलवलाय. चांगला चेंडू इथे रिलीज केला. पुन्हा एकदा लाऊडले उत्साह तर फार आहे, परंतु आता दोन्ही पंचांना सल्ला मसलत वाहण्यासाठी वेळ हवाय. कधी कधी होतं, कारण बऱ्याच गोष्टी रजनी स्पर्धा म्हटल्या तर अगदी लाईट्स देखील खूप हेवी असतात. हे अंपायर्स
येस, पंचांना आता चेक करायचं आहे तिसऱ्या पंचांकडे. बॅटला ब्रश करून बॉल खाली लागून विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय की डायरेक्ट गेलाय हे पंचांना चेक करायचं. त्यामुळे आता चेक केलं जाईल. अगदी सॉफ्ट सिग्नल पंचांचा देखील आम्हाला अपेक्षित असेल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे सध्या नॉट आउट. त्यामुळे सँडी पालकर सरांची नक्कीच बघू शकता आपण. फक्त सँडी पालकर सर बॉल जेव्हा बॅटला ब्रश केला त्यानंतर तो बॉल एसटी ला स्पर्श करून गेलाय की डायरेक्ट गेलाय हे पाहायचंय. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आज मैदानामध्ये उपस्थित केलाय. तर पहा मॅच चालू आहे. ओम अथर्व वलप आणि ओनर भोलेनाथ शेठ पाटील यांची ही टीम आहे आणि त्यांचे बिग सपोर्टर राठोड भाई व्यासपीठावर आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आमचे बॉबी कोहली देखील आलेले आहेत. आज थोडे ते अनफिट आहेत, हरकत नाही. सध्या डिसिजन पेंडिंग. अगदी वे हवाय कारण मोठी विकेट आहे. रोशन पंचांना थर्ड अंपायर्सला जेवढा वेल हवाय तेवढा अगदी ते घेऊ शकतात. तो दिला देखील जाईल कारण खूप मोठ्या लेवलवर आणि एक मोठ्या स्टेजवरील अंतिम सामना हा मैदानामध्ये. आज तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण कमिटीला जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आत्मारामजी घरत आणि श्रीकांतजी घरत साहेबांकडून ती करण्यात आली. प्रणाली मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून ही सेवा आजची दिली गेली. आपलं मनस्वी आभार. अन्नदाता सदासुखी. डिसिजन येते नॉट आउट कारण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आलाच नाही असे तिसऱ्या पंचांनी पाहिलंय. मॅच कडे आता बोलूया. मॅच स्टार्ट करा प्लीज. बॉल निघून गेला आणि बॅट ब्रश झाले खाली. विजय चला पंचाने निर्णय दिला जेवढा हवा होता तेवढा वेळ त्यांना दिला. त्याला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे पाहणी केली जाते. लाईव्ह अगदी बघू शकता. सगळे लाईव्हला देखील दाखवण्यात आलाय. डेफिनेटली चला प्लेयर्स मैदानातून येऊ नका. आम्ही तर 12वे खेळाडू जॉईन व्हा. शंका असते मनामध्ये कारण मोठ्या स्टेजवर आहेत सगळेजण आणि अगदी मोठा खेळाडू आहे. त्यामुळे पंचाने योग्य एक नव्हे दोन नव्हे तर बऱ्याच वेळा पाहून हा डिसिजन त्यांनी दिलाय. नक्कीच कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची पूर्णतः पंचांच्या माध्यमातून इथे दक्षता घेतली जाईल. निर्णय दिलाय नॉट आउट. मॅच स्टार्ट करा प्लीज. चला आपण तात्काळ मॅच स्टार्ट करायची. ज्या रिदमनं मॅच सुरू होती त्याच रिदमनं मॅच व्हायला हवी कारण कोणत्याच संघाला फटका बसणार नाहीये याची आपण प्रामुख्याने दक्षता घ्यायची. ओम अथर्व 11 वल्लभ बनाम स्वराज स्पोर्ट्स कळंबोली या दोन संघांदरम्यान ही आपण मॅच पाहता. बिनगडी बाद 28 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. द्वितीय षटक आहे मार्गस्थ आणि भारदस्त गोलंदाजीचं आकलन पाहायला मिळतं विशाल जितेकर नामक गोलंदाजाच्या वतीनं. फलंदाजापासून अगदी दूरवरचा प्रवास होता विशाल जितेकरचा आणि त्यानंतर बीट झालाय खेळाडू किरण पवार. तिसरा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या फलकाला चांगली उंची मिळाली. विजय चांगली गोलंदाजी करत होते परंतु आता किरण पवारचा वार खाली जात नाहीये. बॉल सीमारेषे पलीकडे चौकार. उत्तम फटका खेळलाय मित्र म्हणेन किरण पवार. प्रत्येक चेंडूगणिक हणामारी पाहायला मिळते. सांघिक कोठ्याची प्रेम धावसंख्या पाहायला मिळते 32 आणि त्यातील किरण पवारच्या एकूण 9 चेंडूमध्ये 31 धावा येतात. वैभव डेफिनेटली आणि सगळ्याच्या सगळ्या धावा त्याच्या आहेत. एक एक्स्ट्रा रन आहे ती वाईट स्वरूपातील आहे आणि सध्या जर हे रन रेट असंच सुरू राहिलं तर जवळपास 100+ रन या होऊ शकतात.
पंचांनी वाईट दर्शवलंय. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू रिलीज झाला. अतिरिक्त रन इथे जोडले जाईल. सांघिक कोट्यामध्ये भर तुम्हाला इथे पडताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकामध्ये आता संघ जाऊन पोहोचलाय जवळपास 33 वर. प्रेक्षकांना दोन्ही टीमची मॅच खूप चांगली पाहायची आहे. अगदी जवळून चेंडू आणि चेंडू प्रत्येक एक धाव आणि सगळा हा सामना अगदी माइंड मध्ये ही अविस्मरणीय आठवण घेऊन हे सगळे प्रेक्षक इथून जाणार. आणि चर्चा मात्र अगदी उद्या दिवसभर आज रात्रभर या सामन्याची. प्रहार केलाय, शॉट ऑन पूल केलाय, फिल्डर आहेत परंतु बनावा लागेल दर्शक. बॉल सीमारेषे पलीकडे आलाय. आणखीन एक षटकार. चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उत्पत्ती केली जाते. किरण पवार, पवार की पॉवर आपण पाहू शकता. खरे खरे स्ट्रोक लगावण्याची ताकद आहे किरण पवार मध्ये आणि तो आज दाखवून देतो. विनय गावण अजूनपर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये आणि किरण पवार अक्षरशः बरसतोय. ज्या पद्धतीने भारतीय कर्णधार रोहित शर्मा शॉट ऑन पूल हा खेळण्यासाठी बेताब मानला जातो तसाच किरण पवारचा शॉट ऑन पूल तेवढाच दर्जेदार असतो. अप्पर बॉडी शॉट हा कसा खेळला जाऊ शकतो याचं ज्वलंत आणि धगधगती ज्योत म्हणजे केपी किरण पवार. 10 चेंडू वैयक्तिक 37. आणखीन एक. आज मी थांबणार नाही. अनस्टॉपेबल इनिंग. काय बॅटिंग होते. बॅक टू बॅक दुसरा. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर. काय ब्लास्ट करतोय. 11 चेंडू 43 धावसंख्येवरती वैयक्तिकरित्या खेळतोय. विजयवरती विजय प्रस्थापित केलाय किरण पवार ठोकलाय. अजून एक षटकार. रोशन पहिले 2 चेंडूचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर विशाल जितेकर यांनी किरण पवार याला बीट केलं होतं, त्याला थांबवलं होतं, रोखलं होतं. परंतु त्यात नंतर थोडी मानसिकता फलंदाजीची देखील असते कारण 2 चेंडूंचे पाहणे केल्यानंतर पुढचा मार्गक्रमण थोडा त्यांच्यासाठी सोपा होतो. एक्झॅक्टली कशा रीतीनं गोलंदाजी होते, कोणत्या पॉइंटवर होते पाहिलं आणि आता शॉट सिलेक्शन केले जात आहेत. निश्चितच ओम अथर्व 11 वल्लभ संघाचे पॅकर केरळमध्ये गारेगार हवा घेत आहेत, पिकनिक टूर साठी आहेत आणि इथे किरण पवार त्यांना खुश करतायत. सन्माननीय वल्लशेठ पाटील यांना. आणि अगदी किरण पवारची वैयक्तिक खेळी पाहिली तर 11 बॉल 43 वर वैयक्तिक खेळताना सचिनजी टिके जे क्राईम बॅच मध्ये कार्यरत आहेत ते सांगतायत जर त्यांनी इथे अर्धशतक झलकावलं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. 6,000 पेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षक पीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा या पनवेल प्रीमियर लीगचा मनमुराद आनंद लुटता खचाखच भरलेलं हे आपण क्रीडांगण पाहू शकता. पेठगाव मेट्रो स्टेशन जवळील मैदान, सेक्टर 13 खारघर क्रिकेटचं माहेरघर. आपण कॅमेरामॅनला विनंती करूया एकदा खचाखच भरलेले स्टेडियम घर बसला प्रेक्षकांनी दाखवा. ही बघा आमचा क्राऊड. तुम्ही सगळे हल्ली लाईव्ह वर आहेत, तिन्ही कॅमेरे तुमच्याकडे आहेत. प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आवाज घुमला पाहिजे मैदानामध्ये. किरण पवारची खेळी तुम्हाला आवडली का? आवाज आवाज फक्त पनवेल प्रीमियर लीग पीपीएल हा खऱ्या अर्थानं ब्रँड बनलाय. एखादा खेळाडू जेव्हा झलकतो तो बरसतो तेव्हा प्रेक्षक सगळे त्याला अक्षरशः डोक्यावर घेतात. कालच्या अंतिम सामन्यामध्ये देखील अक्षरशः प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती आणि आज देखील तशीच पाहायला मिळते. स्कोर बोर्डवर रन आपण पाहूया. 1.5 दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम बॉल शिल्लक आहे आणि संघाची धाव संख्या आहे 45 आणि किरण पवार जाऊन पोहोचलाय 11 बॉल 43 वर. विजय कसा कमबॅक करतील हाही प्रेक्षकांना पाहायचं आहे कारण आतापर्यंत या षटकामध्ये जवळपास 18 धावा आलेत. विशालने धावा दिले 18. अंतिम चेंडू प्रगती पथावर आहे. समोर बॅटिंग मार्क वरती किरण पवार ऍज ओपनर. 11 चेंडू 43 धावसंख्येवरती वैयक्तिकरित्या खेळतोय वल्लभचा हा खेळाडू. हो सुंदर फटका खेळलाय. फक्त एकच धाव मिळतीये. शांत संयमी खेळ. खरा फिल्डिंग. मिळतील 4. चौकार आलाय या स्ट्राईकवर. ही मी म्हणेन इतका कठीण नव्हता हा बॉल अडवण्यासाठी रोशन, परंतु प्रेशर माणसाकडून काय काय करून घेऊ शकतो. या मॅचचा प्रेशरच तेवढा मोठा आहे हे दाखवतोय आणि इतके हातामध्ये आलेला चेंडू निसटलाय. नक्कीच. तर याच दरम्यान सचिनजी कुरगळे ज्यांनी आपल्या ऑक्शनसाठी पूर्ण सजावट केली होती आणि चांबार्डे गावचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. तर सचिनजी कुरगळे यांचं आम्ही पनवेल प्रीमियर लीग आणि संदीपजी वास्कर असतील आणि पूर्ण या विभागातर्फे आपलं मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. आणि आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे.
सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. एकूण 2 षटकं समाप्त झाली आणि धावपटलावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 49. खऱ्या अर्थानं 123चा प्रोजेक्ट स्कोर पाहायला मिळतो वैभव सध्याच्या घडीला पीटीसीच्या रकान्यामध्ये. डेफिनेटली किरण पवारनं मागील मॅच मध्ये देखील तेवढीच दमदार बॅटिंग केली आणि आता देखील त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या चर्चा सुरू झाली. SSG मोबाईल शॉप ज्यांनी मालिकावीरासाठी 2 व्हीलर EV स्कूटर जी त्यांनी स्पॉन्सरशिप करण्यात आले, अगदी त्या रेस मध्ये हा खेळाडू दावेदार असेल. सावळेगावहून प्रफुल्लजी केदारी यांना सुद्धा विनंती आहे. तसेच रितेश मते आणि अक्षय पवार आलेला आहे व्यासपीठावरती. सर्व सावळेकरांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. नक्कीच त्यासाठी की काय हा सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर ट्रिपल डिजिट मध्ये हा आकडा पाहायला मिळतो, परंतु 49 धावपटलावरती विनय गावंड सुद्धा आक्रमकरित्या फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्याच बॉलवरती निश्चितच 1 धाव इथे येताना पाहायला मिळते. विनय गावंडचा रोल साफ आहे आता, कारण त्याला मार्ग सोपा आहे. त्याला माहिती की जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा सिंगल करायची, किरण पवारला स्ट्रायकर एंड कडे आणायचा, कारण त्यांनी रन खूप चांगल्या पद्धतीने जमवलेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन 2 ओव्हर आणि 1 चेंडू अर्थात तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू संपलाय. धावसंख्या फलकावर 50 धावा लागलेत आणि किरण पवार 12 चेंडू 47 वर जाऊन पोहोचलाय. गोलंदाजावर आक्षेप आहे. तिसरे पंच जॉईंट होतील ऑन स्क्रीन त्याची पडताळणी केली जाईल. सॅम ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती स्वराज स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या वतीनं पहिलाच बॉल जिथे 1 धाव येते आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बॅटिंग मार्क वरती ओम अथर्व 11 वल्लभ टीमचा खेळाडू किरण पवार जो वैयक्तिकरित्या 12 चेंडू 47 धावसंख्येवरती खेळतोय आणि या स्पर्धेतील अजून एक अर्धशतक झळकवण्याची संधी आहे पवारला. डेफिनेटली सॅम ठाकूर, समीर ठाकूरला त्याची हेअरस्टाईल बघा, एक स्टायलिश खेळाडू आहे. आणि आताचा युगच आपण जर पाहिलं तर सगळ्या खेळाडूंना अगदी टापटीप राहणं, स्टायलिश राहणं हे आवडतं आणि क्रिकेटमध्ये याला पहिली पसंती दिली देखील जाते. परंतु किरण पवार अगदी पाहिलं तर खूप दमदार बॅटिंग देखील करतात. आता काय शॉट आहे, काय शॉट आहे. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना वैयक्तिक अर्धशतक इथे झाले कंप्लीट. 13 बॉल आणि 53. केपी आपले बॅट वर करा आणि प्रेक्षकांचं अभिनंदन स्वीकारा. ओम अथर्व 11 वल्लभ संघाच्या प्रेक्षकांना खुश केलंय A1 सरपंच वल्लभचे बोलना शेठ पाटील यांना, कारण त्यांचा ट्रम्प कार्ड स्वतः संघनायक किरण पवारनं 407च्या स्ट्राईक रेटनं 4 चौकार ठोकले आणि अक्षरशः षटकारांची बरसात केली किरण पवारच्या बॅट मधून. आजच्या या रात्रीतील अजून एक अर्ज. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आतमध्ये जाऊ नका. राठोड बाहेर व्हायचंय. राठोड बाबा चला बाहेर निघा. हा खूप मोठा सिलसिला आलाय. आगे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय मॅचेस मध्ये देखील प्रेक्षक मैदानामध्ये जाताना आपण पाहिलेत. हा तर टेनिस क्रिकेटचा आपला रणसंग्राम आहे. राठोड या मैदानाच्या बाहेर. राठोड किरण पवारचा खूप मोठा फॅन आहे, म्हणूनच की काय तो मैदानात जाण्याचा प्रयत्न करतोय. येस डेफिनेटली 13 चेंडू आणि 53. एकाच दिवसामध्ये 2 50s, एकाच स्टेजवर 2 50s ठोकल्यात किरण. स्लोअर वन, गती परिवर्तन, चांगली फिल्डिंग. पहिल्या साठेमध्ये बॉल थोडा हाताला ब्रश झाला. केपी नक्कीच इतकं सोपं नसतं रोशन. इतक्या या पाठीमागे विकेटच्या पाठीमागे हा डेंजरस एरिया आहे. एकदा एज लागली तर बॉल पडल्यानंतर युटर्न घेतो आणि तो रोखणं खूप कठीण असतं, परंतु चांगली फिल्डिंग. 5 चेंडू फळीचा चांगला संगम झाला नाहीये, परंतु संगम राजे तळोजे मस्कुरनं चांगली फिल्डिंग केली. या तिसऱ्या बॉलवरती आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं 3 धावा वाचवल्या. समीरचे देखील आता थोडासा आत्मविश्वास वाढला असेल, कारण थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक नॉर्मली का होईना त्यांनी चान्स निर्माण करून दिली होती. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू विसावला. हे किरण पवारचं भाग्य असं मी उल्लेख करेन. संघाची धावसंख्या फलकावर आहेत 57 आणि केपी वैयक्तिक पोहोचलाय आता 54. विनय गावंड ऑन स्ट्राईक. प्रेक्षक लाईव्ह आता आकडा वाढलाय 4 वरून आता डायरेक्टली 7000 वर हा आकडा पोहोचलाय. का नाही पोहोचणार? तुफान आलंय, वादळ आलंय. दोन्ही बाजूने मैदानामध्ये आक्रमण होतंय आणि रोशन म्हटलं जातं ना, आगे खाई पीछे कुहा, एक से बचो दूसरा हाजीर. काय फटकेबाजी
एक शेर तर दुसरा 1.25 शेर. टीट फॉर टॅट जबरदस्त उत्तर दिलं जातं. क्रिकेटचं हे द्वंद्व युद्ध वलप आणि कळंबोली. ओम अथर्व 11 वलप आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतो. स्वराज स्पोर्ट्स कळंबोली. काटेकी टक्कर पहिल्याच पूर्वार्धामध्ये. जसं एक्सप्रेस बरोबर एक जर कोण आपल्याला ओव्हरटेक करून गेला तर आपल्याला लगेच ऊर्जा मिळते. आपणही आपल्या गाडीचा स्पीड वाढवतो. जर किरण पवार इतका चांगली बॅटिंग करतो तर आपणही आपला स्पीड वाढवावा असं विनय गावंडनं ठरवलं आणि आत्ताचा हा चेंडू समीर ठाकूरनं केलाय कमबॅक. डॉट बार बऱ्याच कालावधीनंतर. नक्कीच आशेच किरण असे मित्र म्हणेन समीर ठाकूरच्या माध्यमातून हा डॉट बॉल खूप काही ऊर्जा देऊन जाईल, कारण असेच चेंडू त्याला सफर करावे लागतील. सॅम तयार. सॅमचा हा चेंडू हलक्यातनं खेळाय. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ कडे चेंडू जाईल. शतक सज्ज आहेत. तात्काळ 1 धाव इथे प्राप्त केली जाते. अशा रीतीने एकूण 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. बिनगडी बाद 64. ओम अथर्व 11 वलप. हॅलो. तर व्यासपीठावर उपस्थित फुलाजी ठाकूर माजी ग्रामपंचायत सदस्य आणि क्रिकेटला नेहमी त्यांनी सपोर्ट राहिलाय, यांचा सत्कार करण्याची विनंती मी हनुमान वास्कर यांना करतोय. फुलाजी ठाकूर यांचा आपण सत्कार करावा. क्रिकेटला नेहमीच सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व फुलाजी ठाकूर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय हनुमान वास्कर यांच्या शुभ हस्ते. नक्कीच त्यांचाच आपण स्टँड पाहतोय. स्वर्गीय सिद्धी गुरुनाथ शेठ ठाकूर स्टँड आपल्या समोर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलग 33 वर्ष त्यांच्याच स्मरणार्थ या स्पर्धेला भरपूर असा सपोर्ट केला जातोय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर सतीश पाटील यांचंही स्वागत करण्याची विनंती मी हनुमान वास्कर यांना करतोय. सतीश पाटील सदैव पीटीसी बरोबर सपोर्टिंग असणारे व्यक्तिमत्व शिवसेना युवा नेते आहेत. सतीश पाटील यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तसेच केतन पाटील आडिवली ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 1 षटकानंतर आपण सत्कार करूया. थँक्यू सो मच संतोष दादा. मॅच मध्ये जाऊया. सामना खूप रफ अँड टफ आहे. किती कस लागलाय मैदानामध्ये. प्लस पॉइंट रोशन सध्या घेऊन ओम अथर्व 11 वलप. कोणताही गडी त्याने आतापर्यंत गमावला नाही. 64 धावा सध्या फलकार झळकतायत. विनय गावंड 5 चेंडू आणि 8 धावांची ही इनिंग. प्रतीक पाटील सध्या कॅप्टन हेच विचार करत असतील, जेवढा नॉन स्ट्राईक एंडवर केपी राहील तेवढंच आपल्यासाठी प्रभावशाली ठरू शकतो. परंतु विनय गावंड अगदी विचार करून फलंदाजी करतायत आणि जास्तीत जास्त वेळ हा किरण पवार साठी देत आहेत. आता बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक रोहिदास पाटील मोरबी गावचा खेळाडू स्वराज स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या माध्यमातून खेळत असताना ओमकार पाटील यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू आणि यष्टीरक्षक म्हणून ओमकार स्वतः संघनायक यष्टांच्या मागे आहे आणि त्यानुसार जो सजेशन देतोय तशी तो गोलंदाजी साकार करतोय. डेफिनेटली एक असली कर्णधार तोच असतो की एखाद्या खेळाडूच्या परफॉर्मन्सवर तो नाराज न होतो, त्याला योग्य दिशा देतो आणि ओमकार पाटील यष्टांच्या मागून अगदी तेच कार्य करतोय. प्रतीक पाटील सांगतात की किरण पवार सेट आहेत, भले त्याच्या बॅट मधून रन आले असतील, तू तुझं चांगलं कर, तुझी गोलंदाजी चांगली होऊ शकतो. हा त्याला आत्मविश्वास आणि ही प्रेरणा हे ते यष्टांच्या पाठीमागून अगदी प्रतीकला देखील देत आहेत. 65 धावा 65 रन्स ऑन बोर्ड. बिनगडी बाद अशी आपण सुस्थिती पाहू शकता. ब्रेक थ्रूची पूर्णपणे आवश्यकता आहे ती स्वराज स्पोर्ट्स कळंबोली संघाला, कारण वेगवान रित्या पारी खेळतायत. किरण पवार 14 चेंडू 54 आणि विनय गावंड 6 चेंडू खेळलाय. 9 धावा त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. किरण पवार चांगले फटके खेळत असताना पाहायला मिळतो. पहिल्या मॅच मध्ये याच संघाविरोधात 4 चेंडू मध्ये 10 धावा ठोकल्या होत्या आणि निश्चितच सौरभ ठोकलनं ती विकेट काढली होती. या सौरभ ठोकल विरोधात काय रोखठोक फलंदाजी दाखवली याच किरण पवारनं. बिनगडी बाद 65. यस, कारण प्रत्येकाची वेळ येते असं नेहमी म्हटलं जातं. आणखीन एक वॉट अ बॅटिंग. किरण पवार आज मी थांबणार नाही आणि कोण मला थांबू शकत नाही. काय बॅटिंग आहे.
धावसंख्या फलकामध्ये होईल वृद्धी 71 लॉस ऑफ 0 आणि एकट्याने लढलाय किरण पवार 15 चेंडू आणि 60 धावा ही त्याची वैयक्तिक धावसंख्या. किरण पवार पवार की पावर बंगालीमध्ये गाणे एकला चालो एकला चालो एकला चालो. एकटा खेळाडू काय जबरदस्त फटकेबाजी दाखवतोय. खडे खडे स्ट्रोक लगावण्याची क्षमता किरण पवारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. रोशन आतापर्यंत 2 चेंडू गहाळ झालाय. असं वाटतंय की तिसरा चेंडू मैदानामध्ये कदाचित द्यावा लागेल. चला आलाय चेंडू. खूप इम्पॉर्टंट असतो. म्हटलं जातं की तुमची चांगली ध्येय आणि तुमची जर चांगली भूमिका असेल ना क्रिकेटमध्ये तर प्रेक्षकांच्या अगदी तुम्ही आयुष्यभर आठवणीत राहाल आणि त्यांच्या आठवणीत राहणारे आणखीन एक अविस्मरणीय इनिंग किरण पवारची ही तुम्हा आम्हाला इथे पाहायला मिळतंय. आणि हाच पनवेल प्रीमियर लीगचा विजय, हाच आमच्या पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचा विजय. आणि आज सर्व प्रेक्षकांनी वेळात वेळ काढून आपले इम्पॉर्टंट काम धंदे साईडला ठेवून मैदानामध्ये हजेरी लावली आणि त्यांना आता असं वाटत असेल की यस आय एम रिच, माझा पैसा वसूल झाला. टेनिस विश्वामध्ये PPL हा ब्रँड बनलाय. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. क्या बात आहे रोशन. मैदानामध्ये चाललाय आता अजय वर्तेकर आहे. किरण पवार यांच्याशी संपर्क करतायत की बॉल आता चॉईस करतील आणि घेतील. सिक्सर सुप्रीमो हा चेंडू तुम्ही पाहू शकाल जो वापरला जातोय. अगदी योग्य साईज, मोठी साईज नाही की ही मीडियम साईज आहे या बॉलची. आणि जी गोलंदाज आणि फलंदाज दोघांना ऍडव्हान्टेज आहे. परंतु सध्या किरण पवारला रोखणं इम्पॉसिबल बनलाय अगदी स्वरा स्पोर्ट्स कलंबोली करता. अगदी काही मिनिटांपूर्वी ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती ती मॅच आपण पाहू शकता. खेळाचा पहिला पूर्वार्ध बिन गडी बाद 71 धावा. गोलंदाजाला आता कमबॅक करावा लागेल. ओहो, कमबॅक करण्याची नामी संधीचा सोना सॅम ठाकूर पकडला झेल किरण पवारचा. फायनली ती विकेट आली आहे जिची प्रतीक्षा मागील 71 धावांपासून केली जात होती. परंतु किरण पवारनं आपली योग्य भूमिका निभावली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. केपी एकदा पुन्हा एकदा आपली बॅट वरती करा. 16 चेंडू आणि 60 धावा, 4 चौकार, 7 षटकार, 375च्या स्ट्राईक रेटनं या रन त्यांनी केले आणि प्रेक्षकांची मन जिंकली. वॉट बॅटिंग, काय फलंदाजी. खऱ्या अर्थानं पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे आमचे विद्यमान अध्यक्ष किरणजी पाटील ते सुद्धा केपी यांनी भाकीत केलं की किरण पवार तुझी नॅचरल गेम केव्हा दाखवशील. त्याला दाखवली आहे. काय फलंदाजी आहे. ही ऊर्जा आहे, ही ताकद आहे. टाळ्यांचा वर्षाव करून अगदी पवेलियनमध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. परंतु फायनली सॅम ठाकूरला ते कॅच पकडण्यामध्ये यश मिळाले. किरण पवार अगदी त्याच्याकडे खूप अपेक्षित नजरेनं पाहिलं होता. परंतु मागील मॅच मध्ये जो संघाचा तारणहार बनला, मागील मॅच मध्ये आपल्या टीमचा दुवा बनला तो जयेश टांगरकर, उसरली बुद्रुक, नेरेदुंद्रे विभागामधील अगदी छोटंसं गाव आणि त्या गावावरून बिलॉंग करणारा हा खेळाडू ज्याने मागील मॅच मध्ये 5 षटकार ठोकले तो जयेश टांगरकर आता मैदानामध्ये आलाय. खऱ्या अर्थानं सावले संघातील खेळाडू आणि त्यानंतर सावले गावातील प्रेक्षकांची छाती फुलून आली असेल. कारण ज्या पद्धतीनं किरण पवार या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळाला. एकूण 60 धावा त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद 71 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तर थोडासा सुटकेचा श्वास घेत असेल, प्रेरणा मिळेल. आल्या सुरुवात करण्याचा प्रयत्न. बॉल गोज ऑन हाय, मिस टायमिंग सोग आणि जयेश टांगरकर या मॅच मध्ये भोपलाही पडू शकला नाही. आणखीन एक मोठा खेळाडू बॅक टू द पवेलियन. YCC हर्षल 11 चे पॅकर सन्माननीय नरेश पाटील मुरबीगाव यांच्या माध्यमातून खेळाडू प्रतीक पाटीलला 500 रुपयाचा धनादेश. आपलं मनपूर्वक आभार. का देऊ नये. एक मोठं वादळ त्यांनी थांबवलं. मैदानामध्ये इतकी मोठी विकेट घेणं, अनेक ताकद लावण्यात आली. रोशन सगळे प्रयत्न करून कॅप्टन थकले होते. गोलंदाज प्रत्येक चेंडू टाकून थकला होता. विविध प्रकारचे व्हेरिएशन त्याने आणले परंतु कोणत्याच बॉलवर सक्सेस मिळत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये फायनली प्रतीक पाटील नावाचा खेळाडू आला आणि त्याने ती विकेट घेतली. एक नव्हे तर मागील 2 ऑन हॅट्रिक. परंतु हॅट्रिक बॉलवर ठोकलाय. हे वादळ अजूनही थांबलं नाहीये. आणखीन एक षटकार. कल्पेश मस्कर नारपोली गावचा खेळाडू ज्याच्या बॅट मधून उत्तमोत्तम खेळीची आखणी केली जाते. एकूण 4 षटकांची पहिली समाप्ती आणि धावसंख्येची व्याप्ती पाहायला मिळते. एकूण गडी कोसळले मित्र म्हणेन
3-2 आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 77 धावपटलावरती पाहायला मिळत आहेत ओम अथर्व 11 वलभ संघाची. प्रोजेक्टचा स्कोर आता जाऊन थांबलाय 96, परंतु पहिला षटका आणि दुसऱ्या षटकामध्ये जी वादळ होतं तेव्हा हा स्कोर जाऊन होता थांबला होता जवळपास 123 वर, परंतु आता प्रेडिक्ट स्कोर खाली आलाय कारण आता थोडा रणगती कमी झालाय, परंतु अपोजिशन कडे देखील तेवढीच ताकद आहे. बघा बॉल तुमच्याकडे प्रेक्षकांना आला असेल तर तो द्या, तो ठेवू नका. काय जबरदस्त आज प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. जो स्वप्न पाहिलं होतं खऱ्या अर्थानं या असोसिएशनचे संस्थापक पीटीसी फाउंडर संदीपजी वासकर, अध्यक्ष पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन सन्माननीय किरणजी पाटील, योगेशजी मडवी उपाध्यक्ष पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन, आमचे सचिव संतोषजी घरत, आमचे सल्लागार रमेशजी पाटील आणि महेंद्रजी पाटील आमचे खजिनदार यांची खूप मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली आणि त्यानंतर आमचे सर्व मेंबर पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि म्हणून त्या मेहनतीचं फल आज मिळतंय. तुडुंब प्रतिसाद प्रेक्षकांचा सांगून जातोय. ही स्पर्धा सगळ्यांना आवडली. ही स्पर्धेमध्ये केलेले कार्य आणि या संस्थेच्या माध्यमातून केलेले कार्य, जेवढे जेवढे VIP आमचे पाहुणे आले त्या सगळ्यांनी आम्हाला पाठीवर आमच्या शाबासकीची साथ दिली, थाप दिले आणि आम्हाला नवप्रेरणा सगळेजण घेऊन आलेत. नक्की समाज सेवा हीच ईश्वर सेवा मनी बाळगून आमच्या या पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून अविरतपणे आपण सातत्यानं समाजसेवा पाहतो आणि त्याच मुले की काय या स्पर्धेचं यश एक आगल्या वेगळ्या शिखरावरती पाहायला मिळतं. सागर दरेकर विनयसाठी अगदी हा चेंडू खोदून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे, चेस करणं अवघड, बॉल सीमारेषे पलीकडे फरार, अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आणखीन एक चौकार, 4 चांद लावणारी फटकेबाजी केली जाते. अलीकडच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं सुटकेचा निश्वास सोडला होता. प्रतीक पाटील जो मुरबीचा खेळाडू काय दर्दी खेळ दाखवला गोलंदाजीच्या माध्यमातून, जिथे धावा दिल्या होत्या 4 आणि मुख्यपूर्वक 2 गड्यांची कत्तल केली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सागर दरेकर. त्याचा दरारा खूप इम्पॉर्टंट असणारे चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. विनय गामणच्या खेळीचा अंत आता झालाय. 8 चेंडू जवळपास त्यांनी फेस केले आणि 13 धावांचं योगदान आपल्या टीम करिता दिलं. 81 धावा सध्या बोर्डवर सलगत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यानं अंतिम स्लॉग आहे. अंपायर्स बिमर साठी रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू आहे आणि पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे तो आउट. त्यामुळे आता थर्ड अंपायरची भूमिका ही फार महत्वाची असेल. नक्की सॉफ्ट सिग्नलला खूप महत्व असतं. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट, सॉफ्ट सिग्नल दिल्यानंतर काही काळ जो आपण निर्णय असतो तो देणं खूप सोपं जातं आणि त्यानंतर टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर केला जाईल. पनवेल टेनिस क्रिकेट.in आमचे केडी ब्रदर्स यांच्या माध्यमातून ही संगणक यंत्रणा इथे हाताळली जाते आणि त्यानंतर आमचे कॅमेरामॅन सर्वांचं मनपूर्वक आभार. केतनजी दळवी, सोमनाथजी, त्यानंतर ऋषिकेश, विनय बारी, मारुती जांभले, दीपकजी पारचे, नीरज कुमार, किरणजी दळवी, केडी ब्रदर्स यांचं मुख्य कार्य पाहायला मिळतं पीटीसीच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खेळाडू आउट झालेत. अगदी रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. यस, डाऊन होत होता हा पूर्ण चेंडू आणि मिस टायमिंग स्ट्रोक विनयचा आणि त्यामुळं ही विकेटची पतन झाली. 81 वर 3, परंतु जी धावसंख्या आटोक्यात आणली ना स्वराज स्पोर्ट्स कलंबोली संघानं, एका क्षणाला असं वाटत होतं की 100+ रन इझी बनतील, परंतु त्यांनी हळूहळू एकदाच नव्हे तर हळूहळू या मॅच मध्ये धावा त्यांनी कंट्रोल केल्या. जसं एखादे ट्रेन चालक जो असतो तो हळूहळू ट्रेन कंट्रोल करतो आणि तदनंतर थांबवतो, तशाच पद्धतीने धावा सध्या कंट्रोल केले. नक्कीच धावसंख्येला अंतिम या 2 षटकांमध्ये लगाम लावण्याचा प्रयत्न केलाय स्वराज स्पोर्ट्स कलंबोली या संघानं आणि या संघातील संघनायक किरण पवार विरोधी संघामध्ये पाहायला मिळतो. तो संघ आहे ओम अथर्व 11 वलभ आणि त्यानं उत्तम दर्जाची खेळी साकार केली. स्वराज स्पोर्ट्स कलंबोली संघातील संघनायक ओमकार पाटील, त्याची बॅट बरसेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. उत्तम फटका खेळलाय, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय, 1 धाव प्राप्त केली जाते. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या आकार घेईल. सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 82. मैदानामध्ये नवीन फलंदाज आता आकाश पवार आलाय.
याची बॅट आज जेवढी तलपते तेवढी तलपणे नाही, परंतु कल्पेशनं आतापर्यंत एक बॉल म्हणजे सध्या त्याचा स्ट्राईक रेट वैयक्तिक 600चा आहे. सागर टू कल्पेश, हा बॉल कव्हर्स मध्ये आता ढकललाय. फिल्डर आहे, थ्रो होईल, बॅकअप देखील सज्ज आहे आणि इथे 1 रन पूर्ण झाली आहे. 2 महानतम खेळाडू आहे. असं नाही रोशन, आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित नसते. जरी आतापर्यंत संघ 83 पोहोचला, यापुढे जाईल, परंतु ऑपोजिशन कडे देखील तेवढीच मोठी बॅटिंग लाईनअप आहे. कारण ओमकार आणि विजय हे दोन्ही खेळाडू खूप महानतम आहेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या बॉलला, अगदी आता जे ओव्हरपीच डिलिव्हरी न वगळता अगदी फुलर लेंथ फेकले जात आहेत, कारण वारंवार बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि बॅट्समनच्या स्ट्रोकला ब्लॉक करण्याचा प्रयत्न झालाय सागर दरेकर कडून. स्लॉगरच्या षटकामध्ये सागर दरेकरनं आपला दरारा प्रस्थापित केलाय. इकॉनॉमिकल स्पेल काय असतो हे दाखवून दिलं जात आहे. खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये ट्रिपल डिजिटचा आकडा दाखवत होता प्रोजेक्ट स्कोर, परंतु अंतिम टप्प्यामध्ये जबरदस्त घर वापसी केली आहे ती स्वराज स्पोर्ट्स कलंबोली या संघानं. आणि एकूण 4 गड्यांची राहिली कत्तल, धावा राहिल्या धावपटलावरती एकूण 84. जिंकण्यासाठी 85 धावसंख्येची आवश्यकता आहे स्वराज स्पोर्ट्स कलंबोली संघाला ओम अथर्व 11 वलभ संघा विरोधात. परंतु या अंतिम बॉलची स्तुती व्हायला हवी सागर दरेकरच्या. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर व्यासपीठावर उपस्थित पाहुणे नरेंद्रजी पाटील आणि केतन पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होईल. प्रमुख अतिथींचा शुभ सन्मान केला जाईल. स्वागत कक्षमध्ये तिथे सज्ज असतील आमचे सचिव संतोषजी घरसर पेटगाव. हॅलो, उपस्थित पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार होईल. नरेंद्रजी पाटील, केतन पाटील आडिवळी, मी अनंत वास्कर यांना विनंती करतो आपण पाहुण्यांचं स्वागत करावं. नरेंद्र पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी अनंत वास्कर यांना करतोय. सर्व मित्रमंडळींचं या ठिकाणी स्वागत होईल. सर्वांनी एक सोबत सत्कार स्वीकारावा अशी विनंती आहे. त्याचबरोबर निलेशजी ठाकूर यांचाही सत्कार करण्याची विनंती अनंत वास्कर यांना करतोय. निलेशजी ठाकूर मुरबी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. हेलो हेलो, तो 85 रन का टारगेट चेसिंग करना है ओमकार पाटिल की टीम को. बेहतरीन मुकाबला होने की संभावना लग रही है क्योंकि वार पर पलटवार होगा इसी मैदान के ऊपर. दोपहर के सत्र में ओमकार पाटिल की बल्लेबाजी हमने देखी है, जिस तरह से उन्होंने स्ट्रोक्स खेले इस विकेट के ऊपर, पैडल स्वीप भी उनके हमने देखे हैं. ऐसे में जो रन रेट है तकरीबन देखा जाए रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में 17 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में बनाने हैं योगेश. लेकिन आज देखा जाए तो विकेट पे ऊपर ड्यूक कम है. बल्लेबाजी में आज मजा आ रहा है. ज्यादा से ज्यादा रन पहले दोपहर को हमने देखा 111 रन बनाए गए थे इसी विकेट के ऊपर. तो ऐसे में यहां पर 85 रन बनाए जा सकते हैं. यस डेफिनेटली किरण सर, क्योंकि आज
पूरी दिन और रात की बात करेंगे ना तो 4 अर्धशतक लग चुके हैं। पहला अर्धशतक लगाया था समाधान भास्कर कारगर रोहिंसन टीम के, जिन्होंने 20 गेंद में 68 रन बनाए। उसके बाद कलम्बोली टीम के ओमकार पाटिल, जिन्होंने 20 गेंद में 54 की पारी खेली। उसके बाद किरण पवार ने 17 गेंद में 57 की, फिर एक बार किरण पवार 16 गेंद में 60 की पारी। यानी कि आज की पिच की बात करेंगे तो यहां पर बल्लेबाजों को ज्यादा मददगार है। और इस मुकाबले की बात करेंगे 30 गेंदे 85 रनों का बड़ा टारगेट जरूर है, मगर हम हमेशा कहते हैं कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लड़ा नहीं। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। राठौड़ योगेश मडवी, मेरे हिसाब से पहले जिस तरह से पावर प्ले में अटैक हुआ था किरण पवार की तरफ से, केपी की तरफ से, कि शुरुआत की दौर में 50 के आसपास पहुंचे थे, तो यहां पर विजय और ओमकार को ये सोच के साथ खेलना होगा कि शुरुआत की जो 12 गेंदे उनके ऊपर ज्यादा से ज्यादा अटैक, तकरीबन 30 के प्लस रन बनाने होंगे, ताकि ये जो रन रेट है, जो टारगेट है, जो चेसिंग करना है 85 रन का, उस तक आसानी के साथ पहुंच सके। किरण पवार का बल्ला, किरण सर आज बहुत चला, क्योंकि 2 अर्धशतक लगातार किरण पवार के बल्ले से आए। 17 में 57 बनाए, उस बार इस मुकाबले में 16 में 60 बनाए, उससे बेहतर पारी खेली उन्होंने। किरण पवार के खास फैन है हमारे प्रेम मडवी और जय मडवी, जो एवन जोड़ी है हमारे सिद्दीक करवले की, ये है किरण पवार के सबसे ज्यादा बड़े फैन। ये मुकाबले का लुत्फ उठा रहे, स्क्रीन के सामने है बिल्कुल किरण पवार, क्योंकि किरण पवार के नाम का टैटू प्रेम मडवी ने अपने हाथों पर लगाया। इतने बड़े फैन होते किरण सर आज की दुनिया में। जी बिल्कुल, हर किसी का फैन फॉलोइंग होती है, हर खिलाड़ी की पहचान होती है, क्योंकि पहचान बनती है तभी तो उसका नाम होता है, उसके फैन बनते हैं, और अपनी पहचान उस खिलाड़ी ने बनाई है। ग्रामीण टेनिस क्रिकेट छोटा नहीं है, उस ग्रामीण टेनिस के फॉर्मेट से खेलते खेलते ये खिलाड़ी आज ओपन फॉर्मेट में आ चुका है, बहुत से टूर्नामेंट खेल चुका है, और काफी नाम उसका रुतबा है काफी ग्रामीण टेनिस और ओपन टूर्नामेंट में हमने काफी बार देखा है। केपी यानी किरण पवार को 85 रन बनाने 30 गेंदों में, ये विकेट के ऊपर देखा जाए तो सिक्सर बॉल का इस्तेमाल हुआ है। ऐसे में हर बल्लेबाज के लिए साथ दे रही है विकेट। मजा आएगा इस मुकाबले में, 30 गेंदों में 85 रन बनाने। जीत के लिए बात करेंगे, 85 रनों का लक्ष्य। किरण सर, लक्ष्य चाहे कितना बड़ा क्यों ना, मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। नहीं भूलना चाहिए ओमकार पाटिल, जिन्होंने 20 गेंद में 54 रनों की शानदार पारी खेली थी, वो ओमकार पाटिल है सामने। क्योंकि दूसरी तरफ हम बात करेंगे किरण पवार, जिन्होंने 2 अर्धशतक लगाए। पिछले मुकाबले में अर्धशतक लगाने के बाद हमने चर्चा की थी उनके फैन फॉलोअर्स के बारे में, और उन्होंने कहा था कि अगले मुकाबले में भी किरण सर हम बेहतर पारी खेलना चाहेंगे, और आज पूरी तरह से दर्शकों का दिल जीता है। दर्शकों से विनती है कि बैनर के ऊपर कोई ना बैठे, पर्दे के ऊपर और बैनर के ऊपर प्लीज, क्योंकि आप इस प्रतियोगिता के घटक है। प्लीज आप ऐसी बातें ना करें कि आपको हमारे आयोजन कमेटी आकर कुछ करे। प्लीज आप पर्दे के ऊपर ना बैठे। दोनों टीम को शुभकामनाएं, विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। एक स्टैंडर्ड मुकाबला दर्शकों को देखने मिलेगा। बिल्कुल योगेश, पहला मुकाबला इन्हीं दोनों टीमों के बीच ही हुआ था दोपहर के सत्र में इसी मैदान के ऊपर। ओमकार पाटिल ने वो मुकाबला जीता था, यानी कि स्वराज स्पोर्ट्स कोलंबोली ने वो मुकाबला जीता था। ओम पार्थ अर्थर्व 11 वल्लभ टीम को परास्त किया था। वही दोनों टीमें फिर से एक बार आमने सामने डू और डाई की सिचुएशन में आ चुकी है। यहां से जो मुकाबला जीतेगा वो सुपर 8 के लिए क्वालिफाई होगा, लेकिन जो हारेगा उसे इंतजार करना होगा पूरा एक साल। अभी जिक्र किया था किरण पवार के बारे में, जिन्होंने प्रेम मडवी ने टैटू निकाला हाथों के ऊपर, मगर उन्हीं के भांजे हैं प्रेम मडवी, जय मडवी के भांजे समीर मात्रे देवीचा पड़ा, जिन्होंने ओमकार पाटिल का टैटू हाथों पर निकाला है। यानी कि 2 मामा और भांजे जिन्होंने टैटू निकाला हाथों के ऊपर। मगर मुकाबला है किरण पवार बनाम ओमकार पाटिल के बीच, बड़ा मुकाबला। सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत यूट्यूब के माध्यम से, जो दर्शक जुड़े उन सभी का हम स्वागत करेंगे। चलते मैदान के ऊपर 85 रनों का टारगेट का पीछा करने के लिए सलामी जोड़ी मैदान के ऊपर। पहली गेंद जोरदार अपील,
अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। यह है अपील, स्ट्रॉन्ग अपील किया था, देखा कि बिल्कुल अंपायर के ऊपर दबाव डालने की कोशिश की, मगर अच्छे अंपायर की भूमिका शायद किरण सर, क्योंकि अंपायर को 3 बातों के ऊपर गौर करना पड़ता है, लेंथ, लाइन और हाइट फैक्टर। एग्जैक्टली गेंद कहाँ गिरती है, लाइन कहाँ है, हाइट फैक्टर उसकी ऊंचाई कितनी है। इस बार लाइन से थोड़े बाहर थे। चलो अंपायर मुकाबला शुरू करे, ज्यादा वक्त जाया ना करे। किरण सर, आज का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं, डू और डाई, जीतो या करो या मरो की स्थिति। यूट्यूब के माध्यम से हमारे बादल ग्रुप, आतुष शेठ पाटिल, आशीष बाबू पाटिल, अनिल नाना, देवदास शेठ, अजय भाई, दिनेश भाई ये मुकाबला देख रहे हैं, अनुज भाई मुकाबला देख रहे हैं, प्रकाश दानवकर ये मुकाबला देख रहे हैं। सभी का हम स्वागत करेंगे। रन बने हैं यहाँ पर 0, 85 रनों का टारगेट। फिर एक बार जोरदार अपील, इस बार लेग बाय के स्वरूप में 1 रन प्राप्त किया और इस 1 रन के साथ रनों की बात करेंगे, 1 के ऊपर पहुंच चुका है, जीतने के लिए 85 रनों का लक्ष्य। दर्शकों से विनती है कि प्लीज आप संभल कर रहिए, क्योंकि यहां पर रिद्धी सिद्धी स्टँडच्या जवळ बघा जे प्रेक्षक आहेत त्यांना सूचना आहे की प्लीज आपण थोडे दूर बसा, कारण तिथे लाईटचा जी केबल आहे त्यामुळे करंट येऊ शकतं। प्लीज, कारण एका प्रेक्षकाला काल आलं होतं। प्लीज मी विनंती करतो, कारण तुम्ही आमच्या स्पर्धेचे घटक आहात, प्लीज थोडेसे बाहेर बसा, वायर पासून, केबल पासून थोड़े से दूर बसा। किरण सर बात करेंगे मुकाबले की, तो 1 रन बन चुका है लेग बाय के स्वरूप में। इस बार बल्ला घुमाया, गेंद हवा में, फील्डर मौजूद और पहला विकेट मैदान से बाहर विशाल जीतेकर। सन्माननीय विकासाचे महामेरू, सन्माननीय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांचे निकटवर्तीय, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख सन्माननीय श्री रुपेजी ठोंबरे बिंदास भाई आमचे किंग, शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख श्री अतुलजी मोकल, शिवसेना उप शहर प्रमुख नवीन पनवेल श्री रविजी पाटील आणि त्यानंतर शिवसेना नेरे धुंद्रे विभाग प्रमुख श्री सुकेश दादा भोपी, शिवसेना भिंगरवाडी शाखा प्रमुख हेमंत ठाकूर हे सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात। आपले सुद्धा मनपूर्वक स्वागत पीपीएलच्या माध्यमातून। विशाल जीतेकर थोड़े से नाराज हुए और हल्के कदमों के साथ किरण सर मैदान के बाहर लौटे, क्योंकि 85 रनों का बड़ा टारगेट है। ये नहीं कि क्रिकेट में कहते हैं कि बड़ा लक्ष्य हासिल नहीं होता, मगर क्रिकेट इसीलिए कहा जाता है कि जितना बड़ा टोटल उतना बड़ा मुकाबला। मुकाबला जीतने के लिए 85 रनों का लक्ष्य। ओमकार पाटिल के फैन है हमारे समीर म्हात्रे देवीचा पाड़ा, शिवसेना प्रमुख देवीचा पाड़ा और आदित्य सालुंके देवीचा पाड़ा, इनकी तरफ से ओमकार पाटिल को शुभकामनाएं। उनका भी स्वागत करेंगे। प्रेम मडवी, जय मडवी की तरफ से किरण पवार को शुभकामनाएं। किरण सर बात करेंगे ना, तो लक्ष्य जरूर बड़ा है, मगर बल्लेबाजी बड़ी करनी पड़ेगी। जी बिल्कुल, यहां से एक आध विकेट गिरने के बाद ऐसा नहीं कि मुकाबला नहीं बने। 11 के 11 ऑलराउंडर है, ऐसे में ये मुकाबला बनाया जा सकता है। यहां से बेहतरीन स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में से गेंद गोली की रफ्तार से निकलते हुए सीमा रेखा के बाहर, 4 रन। ये 4 रनों से अपने आप को साबित कर रहे संगम राजे, जो बाएं हाथ के खिलाड़ी है, तलोजा मजकूर से खेलते योगेश मडवी। 85 रन का टारगेट का पीछा करना है। ओमकार पाटिल को यहां पर साथ देनी होगी, एक पार्टनरशिप यहां पर पनपनी चाहिए, साझेदारी यहां पर होती है तो मुकाबले मजा आएगा। यस, डेफिनेटली संगम राजे में क्षमता है, ताकतवर खिलाड़ी है, बिलोंग करते तलोजा मजकूर से। इस बार अच्छी गेंद सामने खेलना चाहते थे, बिल्कुल यहां पर गेंद को रोके, फेंके, मौका है बल्लेबाज के पास 1 रन लेने का। और इस 1 के साथ रन संख्या की बात करेंगे, 6 रन 1 विकेट के नुकसान पर। संगम राजे मैन फ्रॉम तलोजा मजकूर, हमारे साई राजे भी इसी गांव से बिलोंग करते हैं। साई राजे यदि मुकाबला देख रहे तो उनको भी हम शुभकामनाएं देंगे। बड़ा मुकाबला है किरण सर, क्योंकि पीपीएल सीजन 3 शुरू हो चुका है, तीसरी रात, और कहते ना कि आज बड़ा मुकाबला देखने मिला। आज 4 अर्धशतक देखने मिले इस पिच के ऊपर। कल भी बड़ा मुकाबला देखे, मगर कल आखिरी मुकाबले में डिफेंस रन किए थे 52 रन खारगरपेट टीम के गेंदबाजों ने। देखना है इस बल्लेबाज, इस समय ओमकार पाटिल सामने है बल्लेबाज, जो कि उनके ऊपर पूरा दारोमदार होगा, जिम्मेदारी होगी, जिम्मेदारी के साथ क्रिकेट खेलना होगा। क्रिकेट में जिम्मेदारी निभाना बहुत कठिन होता है, मगर ओमकार पाटिल एक ऐसे खिलाड़ी है जो कठिन परिस्थिति में अच्छा क्रिकेट खेलते हैं। गेंदबाजी की बात करेंगे तो
विजय मुकादम गेंदबाजी करते हुए पहले पावर प्ले में खूबसूरत गेंदबाजी जरूर रही उनकी। पहला विकेट जल्द गिरा, उसके बाद बात करेंगे तो 5 गेंदे 6 रन 1 सफलता। सामने है ओमकार पाटिल। बड़ी शॉट की तलाश में बल्ले का हिस्सा जरूर लिया, अंपायर ने बताया कि इस बार बल्ले का हिस्सा लिया। एक सिंगल के साथ स्ट्राइक अपने खाते में रखा, मगर शुरुआत की बात करेंगे थोड़ी सी शांत शुरुआत है यहां पर टीम बल्लेबाजी करने वाली स्वराज स्पोर्ट कोलंबोली टीम की। टोटल 1 विकेट के नुकसान पर 7 रन। जी बिल्कुल, यहां पर सब भूलना होगा। जो बॅनर के ऊपर बैठे हैं दर्शक, उनसे मेरी विनंती आहे, त्यांना माझी विनंती आहे की प्लीज आपण तिथून उठायचं आहे, जरा सहकार्य करायचं आहे, कारण ही प्रीमियर लीग तुम्हा आम्हा सर्वांची आहे। आज प्रेक्षकांची खूप गर्दी पाहायला मिळते। बॉबी कोहली, आपण ती परिस्थिती हँडल करा। खऱ्या अर्थानं आज प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत, खास करून आमचे प्रेक्षक राठोड। ज्या राठोडनं गेल्या वर्षी PPL ला सिक्युरिटी दिली, त्या राठोडला या वर्षी आम्हाला सिक्युरिटी द्यावी लागते, याचं नाव आहे PPL। आणि ते बॅनर बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो, ते असं कुठे जाऊन आपण प्रिंट घेऊन येऊ शकत नाही आहे, त्यासाठी किती अथांग मेहनत केली आयोजकांनी तुम्हाला कल्पनाही नाही आहे। त्यामुळे फक्त तुम्ही या क्रिकेटचा आनंद घ्या, मजा घ्या, सहकार्य करा, बस फक्त एवढंच, बाकी काही नाही। यस किरण सर, आज दर्शक बहुत संख्या में, कल भी भीड़ थी दर्शकों की, आज भी मेला लग चुका है। यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं, उन सभी दर्शकों का स्वागत। मुकाबला जीतने के लिए 85 रनों का टारगेट था, अब जीत की बात करेंगे 78 रन बनाने 24 गेंदों के ऊपर। कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। जीतने के लिए ओमकार पाटिल जैसे बल्लेबाज मैदान के ऊपर है, सभी की निगाहें ओमकार पाटिल के बल्लेबाज के ऊपर है, क्योंकि ओमकार पाटिल एक ऐसे बल्लेबाज है जो कठिन परिस्थिति में बड़ा रोल निभाते हैं। बस दिल में कॉन्फिडेंस रखना, मैं इसीलिए कहता हूं ना कि लक्ष्य चाहे कितना बड़ा क्यों ना हो, दिल में कॉन्फिडेंस होना चाहिए, आत्मविश्वास होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। अच्छी गेंद सामने खेला, बैक टू द बॉलर खेलना चाहते थे, 1 रन पूरा किया, नजदीकी खिलाड़ी नहीं है, नतीजा ये दूसरा रन। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, 1-2 और 2 के साथ रन संख्या पहुंची 9 के ऊपर। किरण सर, इक्का दुक्का से मुकाबला नहीं जीतेंगे, जीतना है तो आपको हवाई सफर करना पड़ेगा। कहते ना कि दिल्ली जाना है तो आपको हवाई सफर करना पड़ेगा, आप कार या ट्रेन से नहीं पहुंचोगे, जाना है तो हवाई सफर, यानी कि चौके छक्के लगाने पड़ेंगे। जी बिल्कुल, यहाँ पर अब ओमकार को सब भूलना होगा, सब भूल के यहाँ पर अपना जलवा दिखाना होगा, अपना नेचुरल क्रिकेट यहाँ से खेलना होगा, तब जाकर ये टारगेट तक पहुंच सकती है टीम। यस डेफिनेटली, चलते मैदान के ऊपर फिर एक बार। ओ बढ़िया डिलीवरी, गुडले स्पॉट के ऊपर पड़ने के बाद गेंद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी और एक डॉट बॉल की समाप्ति। प्रेशर बनता हुआ। किरण सर, बड़ा मुकाबला है, जितनी डॉट गेंदें आएगी उतना दबाव बढ़ सकता है। हार और जीत हमारी सोच पर निर्भर है, अगर मान ली तो हार और अगर ठान ली तो जीत। क्या कहेंगे किरण सर? निश्चित तौर पर सही कहा आपने, लेकिन यहां से किरण पवार की तारीफ करूंगा कि 2 लेफ्टी गेंदबाजों का उसने चुनाव किया था ऑक्शन में, 2 बाएं हाथ के गेंदबाज उसने लिए, बेहतर सोच के साथ कि दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए उनका यूज हो सकता है। यहां पर मिड विकेट के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस, 4 रन। चौके के साथ यहां पर ओमकार पाटिल आए। इस बार 7 के स्कोर के ऊपर नाखुश जरूर है दर्शक, क्योंकि चाहते कि बड़ी इनिंग। तो रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। ओमकार पाटिल, किरण सर, जब तक मैदान के ऊपर है तब तक मुकाबला बड़ा देखने मिलेगा। निश्चित तौर पर, लेकिन और आगे जा रहे हैं, पावर प्ले में रन आने चाहिए, रन रेट आगे बढ़ रहा है, 20 के ऊपर जा रहा है, 20.57 का रन रेट आ रहा है। तो यहां से अब नहीं करेंगे तो भाई फिर मौका नहीं मिलेगा, क्योंकि 5 खिलाड़ी सर्कल के बाहर जाएंगे। यस डेफिनेटली, क्योंकि मुकाबला जीतने के लिए आपको हर गेंद के ऊपर प्रहार करना पड़ेगा। ओमकार पाटिल की सोच तो वही है, मगर गेंदबाजी उतनी खूबसूरत है, लाजवाब गेंदबाजी। चलो, ये आज की रात की बात करेंगे, थोड़ा सा ठंडा माहौल, गर्मा गर्म चाय भी पहुंची हमारे क्रिकेट के मैदान के ऊपर, लीजिए आनंद, मगर दर्शक ले रहे आनंद इस मुकाबले का, क्योंकि लक्ष्य है बड़ा 85 रनों का। 85 रन का टारगेट है और चेसिंग करते हुए बड़ा लक्ष्य है, बड़ा टारगेट है। थोड़ी सी गड़बड़ हो रही है बल्लेबाजी में, विशाल जीतेकर विजय की विकेट गिरने के बाद ओमकार पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी आ चुकी है।
तो टारगेट बड़ा है, सिक्सर बॉल है, इस विकेट के ऊपर बनाए जा सकते, लेकिन वो कोशिश हो रही योगेश, ऐसा नहीं कि वो कोशिश नहीं कर रहे, कोशिश बहुत ज्यादा हो रही, लेकिन दूसरे छोर से देखा जाए तो गेंदबाजों का जो कॉन्फिडेंट लेवल बढ़ गया है, क्योंकि जिस तरह से वो किरण पवार ने बल्लेबाजी में आक्रामकता दिखाई, बिल्कुल गेंदबाजी में उन गेंदबाजों का कॉन्फिडेंट लेवल देखिए कि इन्हीं गेंदबाजों के ऊपर पिछले मुकाबले में इन्हीं बल्लेबाजों ने अटैक किया था, लेकिन इस मुकाबले में देखिए कि वो गेंदबाज किस तरह से गेंदबाजी कर रहे हैं। यस डेफिनेटली रोहन पाटिल की बात करेंगे तो उन्होंने गेंदबाजी बेहतर की है। ओमकार पाटिल सामने होते हुए भी उन्होंने बेहतरीन गेंदबाजी की। अब होंगे सेकंड के ऊपर संगम राजे को कुछ करना पड़ेगा, मगर गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली और एक वाइड का इशारा। रन संख्या की बात करेंगे 15, सिंगल डबल से नाखुश होंगे यहां पर स्वराज स्पोर्ट कलंबोली टीम के समर्थक, क्योंकि वो चाहते हैं एक आध बड़ी इनिंग ओमकार पाटिल रहे या फिर संगम राजे, दोनों से यही उम्मीद है। खासतौर पर मैं कहूंगा कि बल्लेबाज विशाल जीतेकर आरपीएल में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, आज थोड़े से नाराज हुए क्योंकि वो इनिंग नहीं दोहरा पाए। रनों की बात करेंगे 15 रन, 1 विकेट के नुकसान पर अभी भी 70 की जरूरत है, गेंदें बची है 20, वक्त ले रहे हैं, मगर यहां पर आखिरी मुकाबला। दर्शक देखिए ना किरण सर कितने संख्या में है, एक तरफ ओमकार पाटिल के समर्थक हैं मिस्टर 360 जिन्हें पुकारा जाता है, दूसरी तरफ है किरण पवार वन हैंड सिक्सर किंग। बढ़िया गेंद सामने खेला, फील्डर है किरण पवार, गेंद को रोका, डायरेक्ट हिट की कोशिश, सिंगल से नाखुश होंगे, मगर दूसरी तरफ यहां पर बात करेंगे तो एक सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। किरण से सिंगल डबल से मुकाबला जीतना कठिन जरूर होगा, मगर अब तक बात करेंगे कि किरण पवार ने जो पारी खेली, क्या ये मुकाबले में ओमकार पाटिल पारी खेल पाएंगे? जी बिल्कुल खेल सकते हैं, अभी भी समय गया नहीं। मैं कहूंगा 16 रन स्कोर कार्ड के ऊपर, एक आध छक्का उनके बल्ले से आएगा, फिर वो यहां पर सेट हो सकते हैं, बना सकते हैं रन। फिर एक बार गेंदबाज तैयार, ओ बल्ला घुमाया था, ऊंचाई ज्यादा थी, अंपायर ने बताया कि हाइट फैक्टर एग्जैक्टली ज्यादा था। सुनील तांडे सर का यही कहना कि ऊंचाई ज्यादा थी, एलबीडब्ल्यू की अपील की गई थी, इसलिए मैंने पहले ही कहा कि 3 बातें याद रखनी है अंपायर को, लेंथ, लाइन, हाइट फैक्टर। इस बार हाइट फैक्टर ज्यादा था और एक अच्छी ओवर की समाप्ति हुई, विकेट भले ना मिले मगर किरण सर ओवर अच्छा रहा। 2 ओवर का खेल खत्म होने के बाद रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 16, जीतने के लिए चाहिए 18 गेंदे, 69 रनों की आवश्यकता, 69 रनों की आवश्यकता। जी बिल्कुल, अब रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जो हम कह रहे हैं कि 23 पर आ चुका है, जो 17 का रन रेट था शुरुआत में, वो 23 के ऊपर आ चुका है। यहां से थोड़ा दबाव में चल रही है बल्लेबाजी, क्योंकि जो लक्ष्य रखा गया था, जो टारगेट रखा है, उसका पीछा करते वक्त थोड़े से गड़बड़ा रहे बल्लेबाज। लेकिन इस विकेट के ऊपर 23 का रन रेट, यानी कि हर ओवर में आपको बड़े 3 हिट मारने ही होंगे किसी भी हालात में। आने वाले जो 18 गेंदे यानी कि 3 ओवर का खेल जो बचा है, उन 3 ओवर में आपको बड़े हिट, कम से कम 3 छक्के हर ओवर में मारने होंगे। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर है, 18 गेंदों में 69 रनों की जरूरत है। यस डेफिनेटली, आप यहां पर बात करेंगे 18 गेंदे 69 रन, लक्ष्य शायद बड़ा है मगर रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे 23.00 की औसत अब बरकरार रखनी होगी। मगर ओमकार पाटिल जब तक मैदान के ऊपर है तब तक ये मुकाबला जीतने का सपना रख सकती है स्वराज स्पोर्ट कलंबोली टीम। शुरुआत तो बेहतरीन रही थी, किरण पवार का बल्ला शायद पहली मुकाबले में थोड़ा सा शांत रहा, मगर जब बल्ला चला तब 2 अर्धशतक भी देखने मिले। ओमकार पाटिल ने 1 अर्धशतक लगाया, मगर अब उम्मीद है ओमकार पाटिल से कि इस मुकाबले में भी अर्धशतक लगाए और यह मुकाबला जीते। बड़ा मुकाबला है, बड़ा मुकाबला है। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। आपको लड़ना होगा, आपको हार्डवर्क करना होगा, क्योंकि यू क्रिएट हार्डवर्क गॉड सक्सेस। आपको यदि मुकाबला जीतना है तो हार्डवर्क करना पड़ेगा, क्योंकि बची है 18 गेंदें और जीतने के लिए 69 रनों की आवश्यकता। जी बिल्कुल, भावेश मोरे एक और लेफ्टी गेंदबाज, बाएं के सामने बाया, संगम राजे बाएं हाथ के बल्लेबाज, और बाएं हाथ के गेंदबाज, बल्ला फंस चुका है, गेंद हवा में है और यहां से दूसरी विकेट का पतन। संगम राजे बैक टू दी पैवेलियन। यहां से किरण पवार की टीम के अंदर हम देख रहे हैं
ओम अथर्व 11 वल्लभ, 3 बाएं हाथ के गेंदबाजों का इस्तेमाल हुआ है। जिस तरह से ऑक्शन में 3 लेफ्टी गेंदबाज उन्होंने लिए है और यहां पर मैं कहूंगा काबिल तारीफ साबित कर रहे हैं अपने आप को। अच्छी गेंदबाजी अब तक हुई है, लेकिन जो रन रेट बढ़ रहा है योगेश मडवी, यहां से ये रन रेट तक पहुंचना, ये चेसिंग करने रन 85 रन का टारगेट, तो ओमकार पाटिल और मिडल ऑर्डर पे जो बल्लेबाज आएंगे नेट नंबर 3, 4 और 5, इन्हें अपना अच्छा खेल दिखाना होगा। यस डेफिनेटली, क्योंकि अभी भी ओमकार पाटिल मैदान के ऊपर, दर्शक ग्राउंड नहीं छोड़ेंगे क्योंकि वो भी जानते हैं कि ओमकार पाटिल एक आध बड़ी इनिंग खेले तो भी मुकाबला जीत सकते हैं। जो हालात को बदलने की हिम्मत रखते हैं उन्हें संघर्षशील कहते हैं। जीतने के लिए बात करेंगे तो यहां से हम बात करेंगे 16 रन बने हैं, अभी भी यहां पर 69 रनों की आवश्यकता होगी। बची है 17 गेंदें, 17 में 69 रन क्रिकेट में थोड़ा कठिन जरूर होता है, मगर ये पीपीएल है दोस्तों, यहां कुछ भी हो सकता है। आज का पूरा रात, आज का पूरा दिन की बात करेंगे तो बल्लेबाजों ने आग उगली है। 4 अर्धशतक, 2 रातों में केवल 1 अर्धशतक आया, मगर जब तीसरी रात आई, कहते रहे कि कयामत की रात, और तीसरी रात में 4 अर्धशतक। ओमकार के लिए नए बल्लेबाज मैदान के ऊपर स्क्वायर कट खेला, शानदार स्ट्रोक, बहुत देर के बाद ये शानदार चौका सौरभ ठोकल के बल्ले से। सौरभ ठोकल उर्फ अल्टो जिन्हें कहा जाता है, और पहले गेंद के ऊपर 4 के साथ शुरुआत की है। जानते हैं कि अब यहां पर इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, क्योंकि हर गेंद के ऊपर प्रहार करना है, और इस चौके के साथ रन संख्या 20 और चाहिए इस मुकाबले में जीतने के लिए अभी भी 65 रनों की आवश्यकता। तो रख हौसला, वो मंजर भी आएगा। मुकाबला जीतने के लिए आपको हौसला रखना पड़ेगा, क्योंकि क्रिकेट में सब कुछ होता है। कभी कभी जीतने वाली टीमें हार भी जाती है और हारने वाली टीमें जीत भी जाती है। इस बार सफल हुए, गेंद सीधे जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। चौके के बाद सौरभ ठोकल अल्टो के बल्ले से छक्का। योगेश, जिस तरह से सौरभ ठोकल ये बल्लेबाज ने 2 गेंदों में 10 रन बनाए, पिछले मुकाबले में ये बल्लेबाज से ओपनिंग वन डाउन करवाई थी, नेट नंबर 2 के पोजीशन पर उन्हें लाया गया था। यहां कप्तान ने सोचा कि बाएं हाथ का गेंदबाज है, तो बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ बाएं हाथ के बल्लेबाज को लाया जाए, इसलिए उन्होंने संगम राजे को प्रमोट किया था। वो असफल हुए, तो मेरा अनुमान था कि जो बल्लेबाज फॉर्म में चल रहा है उसको आगे लाते, ताकि टारगेट 85 का है, बड़ा टारगेट आपको चेसिंग करना है, तो जो खिलाड़ी आपके अच्छा कर रहे हैं उन्हें आगे लाइए, वरना ये मुकाबला मिलेगा नहीं। और देखिए किस तरह से इसने साबित किया अपने आप को कि 2 गेंदों में 2 बड़े अटैक। ये चौके के बाद छक्का आया। कहते हैं कि पकड़ कितनी भी कस लो, ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब, बदलता जरूर है। वक्त को बदलना पड़ेगा मैदान के ऊपर। जैसे ही यहां पर 1 विकेट आई, उसके बाद चौका, उसके बाद छक्का, फिर एक बार तैयार, गेंदबाज तैयार, फिर एक बार बड़ी शॉट, फील्डर है मौजूद, और यहां पर पारी खत्म हुई। और एक बड़ा झटका, सौरभ ठोकल ने शायद उम्मीद की किरण जताई थी, मगर बुझ गई उनकी किरण, और एक बड़ा झटका। 25.29 का रन रेट अब आ चुका है, रिक्वायर्ड रन रेट। और 25 तक रन रेट आ चुका योगेश मडवी, और इसी तरह से अगर बल्लेबाजी चलती रही तो फिर मुश्किल बनेगा। लेकिन जो कल टीमें खेलने वाली है कल के लॉर्ड्स में, उन्हें हम यहां से इन्फॉर्म करेंगे लाइव के जरिए। अगर आप देख रहे हैं तो कल आपको 2 बजे रिपोर्टिंग करनी है, 2:30 बजे मुकाबला शुरू होगा। और कल का जो पहला मुकाबला है जय हनुमान कामोठे बनाम द्रव्या इंडस्ट्रीज खारगर, इन दोनों टीमों के बीच में पहला मुकाबला होगा। और दूसरा मुकाबला है तिसाई मरोई 11 शिव शक्ति उल्वेनोड, और उनके खिलाफ खेलेगी यत्नेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 मुरबी। ये 4 टीमें कल खेलेंगी, तो ध्यान में रखिए 4 टीमें सही टाइमिंग पे रिपोर्टिंग। पहला जो मुकाबला है कामोठे और खारगर, आपको 2 बजे यहां पर रिपोर्टिंग करनी है। थैंक यू वेरी मच योगेश। यस, 1 विकेट और 3 विकेट 26 के ऊपर। जीत की बात करेंगे तो अब 14 गेंदे 59 रनों की आवश्यकता।
अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल में फेंका गेंद को, जब तक गेंद को फील्ड करें तब तक एक सिंगल से नाखुश जरूर है, मगर सिंगल के साथ रन संख्या 27 के ऊपर 58 की पारी। अब बड़ी पारी खेलनी पड़ेगी 13 गेंदों के ऊपर। इस मुकाबले की बात करेंगे तो किरण पवार ने 16 में 60 बनाए थे, ये नहीं भूलना चाहिए कि 13 में बन सकते 59 रन, क्योंकि इतनी बड़ी पारी खेलने की क्षमता ओमकार पाटिल में भी है। ओमकार पाटिल ने भी आज के दिन में अर्धशतक लगाया था, 20 गेंद में 54 की पारी खेली थी, मगर अब 13 में 59 रनों की आवश्यकता है। लाख दलदल है, पाव जमाए रखिए, हाथ खाली ही सही, ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए, हौसला ही आपको मुकाबले को जिता सकता है। और इस मुकाबले में ओमकार पाटिल मैदान के ऊपर लड़ते हुए, क्योंकि जीतने के लिए बची है गेंदें 13 और 58 रनों की आवश्यकता। 58 रन की अभी भी जरूरत है मैदान के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद होगी, भावेश मोरे गेंदबाजी बेहतर की, इस ओवर में 11 रन देकर 2 सफलता प्राप्त की। ओमकार के लिए गेंद सामने खेला और गेंद सीधे जाएगी लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर। ओमकार पाटिल के बल्ले से शानदार छक्का, छक्के के साथ 33 रन, लॉस ऑफ 3 विकेट। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, यानी कि 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 33 पर 3 जीतने के लिए अब चाहिए 52। जी बिल्कुल योगेश, 52 रन बचे हैं 12 गेंदों में, तो यहां से अब कप्तान के ऊपर पूरी जिम्मेदारी टैली करना होगा, यहाँ पर कैल्सी निकालना होगा, कैलकुलेशन करना होगा कि 12 गेंदे 52 बनाने, 8 छक्के मारने, 1 चौका मारना है। ये कैल्सी करके यहां पर अब बैटिंग करनी होगी ओमकार पाटिल को, ज्यादा से ज्यादा गेंदे खेलने की कोशिश उन्हें ही करनी होगी, अदरवाइज नहीं तो ये मुकाबला उनके हाथ से फिसल सकता है योगेश। और डेफिनेटली, क्योंकि अब प्रेशर बन चुका है, 26.00 औसत बरकरार रखनी है। रात की बात करेंगे, थोड़ी सी गुलाबी ठंडी में चलता हुआ मुकाबला, दर्शक आनंद लेते हुए इस मुकाबले में। दर्शकों की किरण सर लय अब प्राप्त हुई, कई दर्शक थे ना जो 9 बजे ग्राउंड पर आए, उसके बाद उन्होंने जो काम किया उसके बाद उनकी लय अब प्राप्त हुई है। चलते ग्राउंड के ऊपर इस बार बेहतरीन गेंद, डॉट गेंदें जितनी आएगी किरण सर अब दबाव बढ़ता जाएगा, क्योंकि वक्त बहुत कम रहा। यहां पर 11 गेंदें बची, 52 की आवश्यकता। और इस मैदान के ऊपर बात करेंगे तो अब कठिन परिस्थिति जरूर है, किरण पवार आ चुके खुद गेंदबाजी के लिए। एक्सपीरियंस इज गुड टीचर, कहते ना कि किरण पवार के पास अनुभव बहुत सारा है। और एक डॉट बॉल, ये देखिए ना, देखा बल्लेबाज किस तरह से खेलना चाहते हैं, क्योंकि ये एक ऐसे खिलाड़ी है जो कई विदेशी ग्राउंड के ऊपर जाकर भी उन्होंने क्रिकेट खेला है। 10PL से जाकर कई सारे मुकाबले उन्होंने खेले। शायद किरण पवार, जिन्हें 1 हैंड सिक्सर किंग कहा जाता है, इसीलिए तो किरण सर इनके फैन बहुत बड़े। जी बिल्कुल, यहाँ से अब ऑलराउंडर की भूमिका निभा रहे। गेंदबाजी में आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं कि किस तरह से गेंद बाहर की तरफ निकलती है, उनकी काटा बदल रही है। और जिस तरह से किरण पवार आज, जिस तरह से योगेश जी आपने कहा कि अच्छा नाम कमाया है, नाम कमाने के लिए उसने मेहनत भी उतनी की है। मुझे आज भी याद है, एक जमाने में यहाँ पर मैचेस हुआ करते थे मुरबी के गांव के ऊपर, डे नाइट की टूर्नामेंट हुई थी तकरीबन। तब किरण पवार की बॉडी लैंग्वेज इतना तगड़ा नहीं था, हट्टा कट्टा नहीं था, तब पतला था, तब वो ओपन टीम से खेला था, इनेट नंबर 5 या 6 नंबर क्या हुआ था, उतनी अच्छी बैटिंग उसकी हुई नहीं थी उस समय। लेकिन उसके बाद उसमें इंप्रूवमेंट इतना होता गया, साल बाद हर साल में वो इतना अच्छा खेलता गया कि आज देखिए एक सिचुएशन वर्तमान में किस हालात पे है, किस पोजीशन पे है, किन बुलंदियों पर है वो। यस, बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, इसलिए तो हम कहते हैं ना, इस बार बढ़िया शॉट, उतनी खूबसूरत जाएगी ग्राउंड के बाहर, और एक शानदार छक्का ओमकार पाटिल के बल्ले से। छक्के के साथ रन संख्या है 40। शायद किरण सर 65-70 का टारगेट होता ना, मैं कहता कि इस मुकाबले में दमखम होता। ओमकार पाटिल की कोशिश अभी भी जारी है, मगर गेंदे बचे केवल 8 और जीतने के लिए 45 की जरूरत है, यानी कि 7 छक्के लगाने पड़ेंगे। जी बिल्कुल, क्योंकि पहले सत्र में जो किरण पवार का तूफान आया था, उस तूफान में सब बह के गए। जिस तरह से उन्होंने बैटिंग की, मैदान के चारों ओर
योगेश आपने देखा कि उसने छक्के मारे, डीप एक्स्ट्रा कवर में छक्का मारा, लॉन्ग ऑन मारा, डीप बैकवर्ड पॉइंट मारा, उसके बाद डीप एक्स्ट्रा कवर में फिर से छक्का मारा, यानी कि चारों ओर खेला ये खिलाड़ी, बेहतरीन अफलातून बैटिंग उसने की है। यस, ओमकार पाटिल को बीट किया और अब ये मुकाबला नहीं बन सकता, क्योंकि किरण सर 7 गेंद में 7 छक्के भी आएंगे तो भी मुकाबला नहीं बन सकता, क्योंकि 7 में चाहिए 45। 40 हो गए, 45 चाहिए, अब 6 गेंदों में 45 मुश्किल है। मुकाबला। यू आर द वॉचिंग वन साइड मैच। ये देखिए दर्शकों ने जगह छोड़ दी, जो ओमकार पाटिल के फैन है उन्होंने जगह छोड़ दी मैदान में। अब ये मुकाबला एक तरफा है, 6 गेंदे 45 की आवश्यकता। शायद संदीप वास्कर का कहना भी सही है, क्योंकि संदीप वास्कर पूरा टूर्नामेंट का जो रूपरेखा देखते हैं, मुझे लगा था कि ये क्रिकेट नहीं देखते बिल्कुल, उनका भी ध्यान है। पहले दिन में 2 जीते मगर तीसरे मुकाबले में हारे, कल भी 2 मुकाबले जीतने वाले तीसरे मुकाबले में हारे, और आज भी वही हाल है। शायद ये संदीप वास्कर की नजर है, मुझे लगा कि ये खाली मेहमानों के ऊपर नजर रखते हैं। योगेश, पिछले 3 दिन में हमने देखा है जो शुरुआती जो टीम 2 मुकाबले जीतती है वो लास्ट में हारती है, और काफी बुरा लगता है जब कोई हारता है ना योगेश। मुझे पता है, मैं खुद क्रिकेट खेला हूं, खेलता हूं आज भी। हारने के बाद कितना बुरा लगता है, कितना सदमा बैठता है, क्योंकि उनकी जो मेहनत होती है पूरे दिन भर जिस तरह से खेलते हैं, तो थोड़ा सा नाखुश होते हैं, बुरा लगता है योगेश। यस, मगर एक दवाई है उसके ऊपर किरण सर, चाहे जीते या हारे पीने वाले को मौका चाहिए। चाहे आप मुकाबला जीते या हारे, आज तो पीना पड़ेगा, क्योंकि दर्शक जीतने के बाद भी जश्न मनाते हैं, हारने के बाद भी मातम मनाते हैं, यानी कि जीत होती है पीने वाले की। और ये मैदान पे ऐसी एक भी जगह नहीं रही है, यहाँ वहां दर्शक नहीं है, पीछे काफी दूर दूर तक दर्शक बैठे हैं, काफी दूर तक हम नजर डालेंगे, पीछे भी हमारे कमेंट्री बॉक्स के दर्शक है। यहाँ से एक अच्छी गेंद नहीं किरण सर, ये है ना कि कई दर्शक मुकाबला देखने आते हैं, कई दर्शक उनकी बल्लेबाज फेवरेट खिलाड़ी को देखने आते हैं, कई संगीत कोई कमेंट्री सुनने आते हैं, मगर कई दर्शक जो है कहते ना कि पीने वाले को मौका चाहिए। कई ऐसे दर्शक होते हैं। सभी का स्वागत जरूर करेंगे। मुकाबला एक तरफा जरूर बना और किरण पवार के फैन खुश हो चुके हैं, जिन्होंने पहला मुकाबला गंवाने के बाद उम्मीद नहीं छोड़ी थी कि किरण पवार जब तक मैदान पर होंगे तब तक हम ये मुकाबले भी जीतेंगे, और शायद सुपर 8 में जाने का जो सपना था वो पूरा किया। और भोलानाथ सेठ पाटिल जो आज यहाँ पर नहीं है, दूर से मुकाबला देख रहे हैं, काफी खुश। अभी ये बात कहने के बाद उनके चेहरे पर मुस्कुराहट भी आई होंगी। जी बिल्कुल, भोलानाथ सेठ पाटिल वल्लभ के बेहतरीन एक पुरानी खिलाड़ी भी है, और जिन्होंने इस टीम को पैक किया, काफी खुश होंगे। लेकिन कल जो मुकाबला है खारगर और कामोटे के कप्तान बारक्या कांबले और सिद्धेश वास्कर खारगर के कप्तान है, दोनों टीमों से मैं फिर से यहाँ पर फिर से एक बार अनाउंसमेंट करूंगा कि आपको 2 बजे रिपोर्टिंग करनी है, 2:30 बजे मुकाबला, 2:30 मुकाबला शुरू होगा। किरण सर, भोलानाथ सेठ पाटिल की बात करेंगे तो वो खतरों के खिलाड़ी है, वो राजकरण के सबसे बड़ा खिलाड़ी कहा जाते हैं। और आज देखिए ना मुस्कुराहट कितनी बढ़ चुकी है। आज पीपीएल में सुपर 8 में उनकी टीम छलांग लगाती हुई, यानी कि इस मुकाबले को जीतकर ओम अथर्व 11 वल्लभ टीम पहुंची है सुपर 8 में। एक बार जोरदार तालियां किरण पवार के लिए। 16 गेंदों में 60 रन की शानदार पारी खेलने वाले किरण पवार इस मुकाबले के हीरो। और गेंदबाजी की बात करेंगे तो 7 रन देकर 2 कोई सफलता नहीं ली थी, बिल्कुल ये मुकाबला जीत लिया। यहां पर मुकाबला जीतने के लिए हम बिल्कुल शुभकामनाएं देंगे। हार्ड लक स्वराज स्पोर्ट कलम्बोली टीम, ओमकार पाटिल, सुजीत मात्रे साहब, आपका हम शुक्रिया अदा करेंगे और कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे भोलानाथ सेठ पाटिल और किरण पवार को। हेलो हेलो